संभाजीनगर मध्ये गणेश पवार आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने वधूवर पालक परिचय मेळावा हिरी समाजाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बोलवला। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद पालक परिचय मेळाव्यामध्ये सर्व समाज बांधवांनी दिला, सर्वांनी भाग घेतला। अतिशय महत्वाचा हा विषय। अनेक वधूवर बरंच वय निघून जातं आणि शोधत असताना पालकांना त्याचा फार त्रास होतो। त्या दृष्टिकोनातून पालक परिचय मेळावा जो आहे हा खूप महत्वाचा विषय, कारण प्रत्येक कुटुंबातला व्यक्ती या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी आपल्या आवडीनिवडी आणि एका ठिकाणी स्थळ पाहण्याचं काम या ठिकाणी सर्वांना मिळतं। अतिशय चांगला कार्यक्रम पवार आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराने हिरी समाजाच्या वतीने त्यांनी घेतलेला आहे। त्याबद्दल त्यांना त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि आवाहन करतो की वेळेच्या आत म्हणजे वय वाढत चाललं वधू आणि वरांचं, ते वय वाढू न देता लवकरात लवकर आपली पसंत करून घेऊन जे काही आपला संसार थाटायचा तो त्यांनी करावा अशी आपल्या या समाज बांधवांनी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुलांचे वय वाढले किंवा लग्न उशिरा होणे थोडं मोठ्या सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे। मुला मुलींचे वय वाढणे, त्यांचे उशिरा लग्न होणे ही सामाजिक समस्या निर्माण झालेली आहे आणि ही प्रत्येकाच्या ते वाईट प्रवृत्तीला धोकी असतो। तशाच पद्धतीने कुटुंब सुद्धा या प्रकरणाला दोषी नाही। ही समस्या जी आहे तर अपेक्षा वाढल्या कारणाने प्रत्येक गरीबातला गरीब माणूस जो आहे त्यालाही वाटतं की आपली मुलगी ही मोठ्या घरात गेली पाहिजे आणि तिचं त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न असलं पाहिजे, परिवार चांगला असला पाहिजे आणि प्रत्येकाला अपेक्षा आहे शेती पण पाहिजे, बंगला पण पाहिजे, गाडी पण पाहिजे, नोकरी पण पाहिजे आणि परत पुण्या मुंबई ठिकाणी राहणार पाहिजे। या कारणाने हे अंतर वाढत चाललेलं आहे आणि प्रत्येकाची अपेक्षा जी झालेली आहे, मग मुलं असो की मुले असो, त्याच्यामुळे हे अंतर वाढलेलं आहे। वयाचं जे अंतर म्हणतो तर त्याच्यामुळे वाढलेलं आहे। तर ते कमी करायचं असेल तर आपल्या आशा अपेक्षा या कमी झाल्या पाहिजे, कारण वयाच्या 25-30 वर्षापर्यंत मुलगा हा शिकत असतो आणि त्याच्याकडं लगेच ताबडतोब तो नोकरी लागेल, लगेच बंगला गाडी, पुण्यात राहणं किंवा मुंबईत राहणं आणि सगळं ज्या काही अपेक्षा आपल्याला आहे त्या लगेच होऊ शकत नाही। त्याला वेळ काळ लागतो, त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला पुढे जावं लागतं आणि ह्या सगळ्या अपेक्षा करत असताना मुलीच्या घरच्यांनी सुद्धा आपण बघितलं पाहिजे की आपली काय परिस्थिती आहे, आपण काय करतो, आपला मुलगा काय करतो, आपल्या मुलावर काय मुली पाहत असताना मुलाला पण तेवढा वेळ लागतो, त्यांच्याकडून पण लोकांना पण अपेक्षा असते। म्हणून आपण पण या ठिकाणी आता आपण जर बघितलं बाकीच्या समाजामध्ये जसं मुस्लिम समाजावर विशेषतः लक्ष दिलं तर कमी वयाच्या आत म्हणजे वय त्यांचं पूर्ण होण्याच्या आत ते त्या ठिकाणी बांधले जातात, त्यांचा विवाह होतो, त्या ठिकाणी काहीच पाळलं जात नाही। आपण सहज पाहतो नाते गोते आजची परिस्थिती अशी झाली आहे की समाजाच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी मुली मिळत नाही म्हणून बऱ्याच मुलांनी पैसे देऊन मुली करून आणल्या, इतर जातीच्या समाजाच्या मुली करून आणल्या, परंतु त्या ठिकाणी त्या पण त्यांचं टिकत नाही। काही ठिकाणी बऱ्याच लोकांचा तो धंदा झालेला आहे, मुली आणतात, मध्यस्थी लोक ते पैसे घेतात आणि मग त्या मुली पळून जातात, असं सुद्धा घडतं। आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या मुलीचं वय होऊन जातं, वय निघून जातं आणि मग कुठेतरी त्याला वेगळं वळण लागतं, मग मुलं पण ऐकत नाही आई वडिलांचं, मग ते त्यांचा मार्ग निवडतात। तर त्याच्यापेक्षा आई वडिलांनी पस्तावा येण्याच्या अगोदर मुलीचं जे काय असेल त्यांच्या अपेक्षा आशा ह्या ओळखून आपण ताबडतोब त्यांचा विवाह लावून दिला पाहिजे, जास्त भानगडीत न पडता। नातेगोते आहे का, समाजातला आहे का एवढं पाहून, जवळचा नातेवाईक आहे का एवढंच पाहून, तो परिस्थिती कुटुंब चांगलं आहे का हे सगळं पाहायला पाहिजे। शेवटी माणूस मोठा होतो त्याच्या कर्तृत्वाने। आई वडिलांच्या प्रॉपर्टी पाहून जर आपण दिलं तर एखादा जर पिदाडा निघला, दारू पिणारा निघला किंवा तो त्या घराला तो बरबाद करून सोडतो आणि म्हणून आपण मोठं पाहून न देता
त्याची ती जी काही संस्कृती आहे किंवा त्यांचे जे घराचं त्यांच्या आई वडिलांचे संस्कार आहे हे कसे हे पाहायला पाहिजे. जुने लोक आमचे असेच पाहत होते, संस्कार काय आहे, मुलगा कसा आहे, आई वडील काय आहे, त्याचे नातेवाईक मागचे काय, हे सगळं पाहत होते. आता तो विषय ते कोणी पाहत नाही शक्यतो. जास्तीत जास्त प्रॉपर्टी किती आहे, तो काय करतो, पुण्या मुंबईत राहतो का, नोकरीला आहे का, शेती आहे का, या सगळ्या गोष्टी आता सध्या घडत आहे. इंदुरीकर महाराजांचं उदाहरण जर तुम्ही घेतलं तर ते प्रबोधन करता या विषयावरती भरपूर. त्यांचं उदाहरण जर सगळ्या मुलामुलांनी जर लक्षात घेतलं तर ह्या गोष्टी समाजामध्ये जे वय वाढून जाण्याचं जे हा विषय हा इथे थांबल अशी या ठिकाणी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. आपलं नाव राजेंद्र गंगाधर ठोंबरे, शिवसेना माजी तालुका प्रमुख, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि आता सध्या फुलंब्री नगरपंचायत अध्यक्ष, शिवसेना फुलंब्री. धन्यवाद. आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे तेली सेनेच्या वतीने वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. होणारी धावपळ पालकांची आणि वधूवरांची लक्षात घेता का हा जे मुलं मुली हे लग्नावाले विवाहित जे कोणी येतो त्यांना एकत्र आणून त्यांचं लग्न कसं लवकरात लवकर जमावे यासाठी तेली सेनेच्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला होता. हा 7वा वर्ष आहे म्हणजे हा कार्यक्रम होता. दरवर्षी आम्ही हा मेळावा घेत असतो. यंदा हा 7वा मेळावा आहे आणि ह्या मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून आम्हाला आमचे लाभलेले आपले राजेंद्र ठोंबरे फुलंब्रीचे नगराध्यक्ष आहे. त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा आयोजित केला आणि इथून पुढं हा मेळावा तर आम्ही घेणारच आहोत. पण मुला मुलींना म्हणजे त्यांचे लग्न कसे लवकर जमतील आम्ही मध्यस्थी करणार म्हणजे आम्ही पालकांना विनंती करणार बाबा मी भूमिका घेणार मध्यस्थी करण्याची का बाबा मुलगा चांगला आहे त्यांची आम्ही चौकशी करणार आहे. त्यांना ते लग्न जमून देण्यासाठी जे काही प्रयत्न करता येते आम्ही प्रयत्न करत राहू आणि दरवर्षीप्रमाणे आणि पुढच्या वर्षी आम्ही म्हणजे ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या तारखेनुसार आम्ही ते कार्यक्रम घेत राहू. धन्यवाद. आज जवळपास 1500-1600 लोकांनी उपस्थित म्हणजे जवळपास 2000च्या आसपास समाज बांधव उपस्थित राहिले. 200-250 मुली होते, 300-350 जवळपास मुलं होते. या अशा खूप चांगल्या परिस्थितीत या मेळाव्याला लाभला आणि आताच आमचे कार्यकर्ते माहिती मिळाली की 10-15 विवाह जमले पण आणि काहीच पुढे हॉलमध्ये बोलणं चालू आहे. म्हणजे चांगलं यश आहे म्हणजे जे कार्यकर्त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आणि भाऊच्या सहकार्यांनी खरोखर एक पुण्याचं काम आणि एक अनेकांचे संसार जोडण्याचं काम या माध्यमातून झालंय याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. ते आमची तेली संघटना आहे, तेली सेनमनी संघटना आहे. ही राज्यभर काम करते. याचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर विठ्ठल बावरे आहे, महिला आघाडी आहे, युती आघाडी आहे, म्हणजे ज्या ज्या आघाड्या आहेत डॉक्टर आघाडी असे एक खूप मोठं संघटन आहे महाराष्ट्रभरामध्ये. आता पुण्यामध्ये आम्ही 2 मेळावे घेतले. पुण्याच्या म्हणजे पुण्यामध्ये आम्ही तेली सेनेच्या माध्यमातून 2 मेळावे घेतले. तिथंही खूप छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे आता मेळावा हे पारंपरिक जे मेळावा असतात इतर समाजातले किंवा समाजातले आम्ही काय केलं जास्तीत जास्त फोकस वधूवरांचा परिचय कसा करून देता येईल म्हणजे वधूवरांचा म्हणजे मेळाव्याचा गाभा काय असतो मुलं आणि मुलं हे लवकरात लवकर म्हणजे त्यांचा परिचय जास्तीत जास्त करून देणे मध्ये करून त्यांचं लग्न कसं जमतील त्याचे प्रयत्न करणे आणि असे विविध कार्यक्रम तेली सेनेच्या माध्यमातून आम्ही राबवतो. वधूवर मिळावत नाही आम्ही 12 महिने असे गुणवंत विद्यार्थी सगळा समारंभ महिलांचा गौरव समारंभ कोणाला काही अडचण असेल त्यांच्या सुखात जाऊन जाणे म्हणजे जिथं गरज पडेल तिथं तेली सेनेचे कार्यकर्ते आम्ही सगळं समाज घटक म्हणून एक जनसेवक म्हणून समाज काम करत राहतो. आपलं नाव मी गणेश पवार संयोजक आणि संस्थापक अध्यक्ष तेली सेने. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.